पनवेल महापालिका हद्दीत सर्वच ठिकाणी रस्ते दुरुस्ती आणि गटाराची कामं सुरू आहेत, त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना कसरत करावी लागते। मार्केट यार्ड परिसर आणि एपीएमसीमध्ये येणाऱ्या नागरिकांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं पूर्ण करण्याची मागणी पनवेलकर करतायत। एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। महामंडळाच्या मुख्यालयामध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सरनाईक यांनी आदेश दिले। या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसह अनेक अधिकारी उपस्थित होते। हिंगोलीमध्ये आरोग्य कर्मचारी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। आरोग्य विभागातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्यानं आंदोलन करण्यात आलं। जर मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। वर्धा शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। सध्या वर्ध्याचं तापमान 43.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। वाढत्या तापमानामुळे शहरातलं जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन केलं जात आहे। जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा 42.5 अंशांवर पोहोचला। यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे। वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शहरातले रस्ते निर्मनुष्य झालेत। जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। अहिल्यानगरामध्ये तापमानात वाढ झालेली आहे। वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय। सध्या अहिल्यानगरचं तापमान 40 अंशांवर आहे, त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाने केलं। पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे। मात्र पुण्यातील शिवाजीनगर, पाषाण, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव पार्क इथला कमाल तापमानाचा पारा 40 अंशांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात 4,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। या भाडेवाढीला नाट्य निर्मात्यांनी तीव्र विरोध केला आहे। या संदर्भात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं अतिरिक्त महापालिका आयुक्तांना निवेदन देत ही भाडेवाढ तत्काळ स्थगित करा अशी मागणी केली आहे। बेस्ट उपक्रमाला 2025-26 या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून 1,000 कोटी रुपये निधी देण्यात आलाय। बेस्ट उपक्रमाच्या 2000 इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या प्रवर्तन करण्याच्या प्रकल्पाच्या खर्चातला 5% निधी मुंबई महापालिकेने द्यावा असे निर्देश राज्य सरकारने दिले होते। नाशिक महापालिकेनं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असताना दुसरीकडे शहरातील तब्बल 24,000 मिळकतींना घरपट्टीच लागू केली नाही। त्यामुळेच महापालिकेला सुमारे 20 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे। राज्यातल्या धरणांमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा आहे। मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात मिळून 47% पाणीसाठा आहे। अमरावती विभागात सर्वाधिक 54%, तर पुणे विभागात सर्वात कमी 42% इतका पाणीसाठा आहे। राज्यातील 10 किलोवॅट किंवा त्याहून अधिक सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना येत्या 1 जुलैपासून दिवसा तयार केलेली वीज त्याच वेळेत वापरावी लागणार आहे। महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं अलीकडेच या संदर्भात आदेश जारी केलेत। त्यानुसार वीज निर्मिती करणाऱ्यांना प्रति युनिट ₹1.86 ग्रीड सहाय्यता शुल्क आकारण्यात येणार आहे। अमेरिकेनं इराण विरोधात मोठी लष्करी कारवाई करत नाकेबंदी केली। इराणची आर्थिक नाडी समजला जाणारा तेल व्यापार आणि आयात निर्यात रोखण्यासाठी अमेरिकेनं 10,000हून अधिक सैनिक तैनात केलेले आहेत। त्यामुळे इराणची समुद्रात नाकेबंदी झाली। अमेरिकेच्या घेऱ्यातून 24 तासात एकही जहाज पुढे जाऊ शकलं नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी इराणबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहेत। इराणनं शांतता करार करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधल्याचं ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं होतं। इराणनं अण्वस्त्र बाळगण्याचा उल्लेख असलेल्या कुठल्याही कराराला परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। आखाती युद्धामुळे निर्याती अभावी उन्हाळी कांद्याचे दर निम्म्यावर आले। युद्धामुळे कांदा निर्यातीची साखळी विस्कळीत झाली आहे। त्यातच वाढलेला खर्च आणि बिगर आखाती देशांमधून फारशी मागणी नसल्यामुळे निर्यातक्षम उन्हाळी कांद्याचे दर निम्म्यावर आले। निर्यातक्षम कांद्याला सरासरी 2,000 ते 2,500 प्रति क्विंटल दर अपेक्षित असताना नाशिकमधील प्रमुख बाजार समित्यांमध्ये जेमतेम 900 ते 1,300 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे। पश्चिम आशियातील युद्ध आणि लष्करी तणाव यामुळे भारतात 25 लाख लोक गरिबीत ढकलले जाण्याची शक्यता आहे असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला। त्याशिवाय गेल्या काही काळात मानवी विकासासंबंधी भारतानं केलेल्या प्रगतीचा आलेखही खाली येण्याची शक्यता असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी वर्तवलेल्या अंदाजात म्हटलं आहे।
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी दरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ते आणि विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी कार्यकर्त्यांचं नेस्को सेंटरमध्ये जाऊन जोरदार घोषणा दिल्या आणि प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक इथं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन अखेर दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आलं. तब्बल 27 तास चाललेल्या या आंदोलनानंतर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. राज्यातील खासगी शाळांच्या मनमानी शुल्क वाढीला चाप बसणार आहे. शासनानं महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2011 अंतर्गत राज्यात विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या खासगी शाळांमधील शुल्क वाढीशी संबंधित कारभारावर नियंत्रण ठेवणार आहेत. पुण्यातील खडकवासला ते फुरसुंगी कालवा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी जलसंपदा विभागानं मोहीम तीव्र केली. झोपडपट्ट्यांना नोटीस देत 50 अतिरिक्त अभियंते नियुक्त केलेत. आतापर्यंत काही क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या समांतर पाणीपुरवठा योजनेत मोठी प्रगती झाली आहे. जायकवाडीचं पाणी आता नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलंय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या समांतर पाणीपुरवठा योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडीमधील फिल्टर प्लॅन्टपर्यंत पोहोचलंय. पुण्यातील आंबेगावात माठ बनवण्याचं काम जोरदार सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून मातीच्या माठांना मोठी मागणी आहे. थंड पाण्यासाठी आता मातीच्या रांजणांना पसंती दिली जात आहे. मात्र हे माठ तयार करताना कुंभार व्यावसायिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात बिबट्याचं दर्शन झालं. बिबट्या दिसल्यानं स्थानिक आणि पर्यटक भयभीत झाले. दरम्यान वनविभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातं. पुण्याच्या पिंपरखेडमध्ये 2 बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालेत. दोन्ही बिबट्यांची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी केली आहे. पिंपरखेड परिसरात आठवडाभरात 4 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं. दरम्यान आतापर्यंत पिंपरखेड परिसरात 44 बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. माथेरानच्या घाट रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. यावेळी बिबट्याचा मुक्त संचार टॅक्सी चालकाच्या मोबाईलमध्ये चित्रित झाला. मात्र बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये एका चहाच्या टपरीवर गॅस सिलेंडरला भीषण आग लागली. अचानक आग लागल्यानं दुकानातील ग्राहकांनी धावाधाव केली आहे. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला. यावेळी अग्निशमन विभागानं वेळीच धाव घेतल्यानं आग नियंत्रणात आली आहे. या घटनेमुळे कार संपूर्ण खाक झाली. जळगावच्या भुसावळ MIDC परिसरात झाडाझुडपांना आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.